आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गोड बातमी दिलीस की तरीच ये हलव्याचा घाट घातलाय बरं उद्यासाठी. ऐकलंस का ग सुमन, आपल्या अक्षरा सुंदररावांबरोबर लग्नाला होय म्हणाली. काळजी होती ना हो तुला तिच्या लग्नाची. सपान साकार झालं बघ तुझ. आता भरल्या मनानं लेकीला आशीर्वाद दे. देवी आई भरभरून दिलंस. आता अक्षराच्या पाठी शरूचं बी आयुष्य असंच मार्गी लागावं म्हणजे झालं. देवी आई, माझ्या आधी शरूचं आयुष्य मार्गी लाव. शरू, मी आलेस, तू हे बघशील? छोट्या मालकांचा फोन. हॅलो, हा छोटे मालक बोला. अय अक्षरा, तुला किती वेळा सांगितलंय यापुढे मला छोटे मालक म्हणायचं नाही म्हणून. सॉरी सॉरी, फोन कशासाठी केला ते सांगा ना आधी. कशापायी म्हणजे? तुझ्या संग बोलाय मला कारण पाहिजे होय. आहोत, मला वाटलं होणाऱ्या बायको संग बोलावं म्हणून केला फोन. आहोत तसं नाही, पण अक्षरा आपलं वेल्डिंगचं नातं जोडलंय ना व. काय काय म्हणाला? आहो, वेडिंग म्हणायचंय का तुम्हाला? हा हा, तेच ते तेच ते. पण नातं कसं वेल्डिंग मारल्यावानी घट्ट पाहिजे, आणि तेच होईना झालंय. का, काय झालं? अगं ही गोष्ट राहिली ना व. कुठली? ते म्हणजे ते ही बारक्या कसल्या कानाकुना करायलायस? अरे आय लव्ह यू म्हण, आय लव्ह यू. छोटे मालक, काय चाललंय तुमचं? सॉरी, आय मीन सुंदर. अगं बोल की सुंदर, एवढं का गोत खायला लागलीस? तुम्हाला काय सांगायचं होतं ते सांगा बरं आधी. हा, ते बोला. आय लव्ह यू. छोटे मालक, मी तुम्हाला म्हंटल ना मी घरी आहे. काय चाललंय तुमचं? अगं हेच बोलायचं राहिलं होतं म्हणून फोन केलता. अय अक्षरा, तू बी म्हण की. काय असा काय हट्ट करताय? सगळेच घरी म्हंटल ना मी. मग काय झालं? अगं आपलं लगीन ठरलंय, बोल की. शास्त्र असतंय ते. बोल बोल, मला तुझ्या तोंडनं ऐकायचंय. रात्र झाली खूप, झोपा बरं आता. गुड नाईट. अक्षरा बोल, नाही तर आता तिथून बोलायला लावी ना. छोटे मालक, हे बघा मला आता इथे खूप काम आहेत, आपण उद्या बोलू. बाय. अगं अक्षरा म्हणली का? नाही. अवघडच आहे सुंदर तुझं. ए अश्विन, अय अश्विन, अय उठकी, अय उठकी, अय झोपतोस काय? उठकी. कुंभकर्णाची आवलदच आहे. अय अश्विन, ए अश्विन, अरे उठ ना बाळा. बघ मी आले आहे.
तुझी चरू बूट शरू वय शरू सुंदर हे सुंदर अरे एवढ्या तुला हाका मारल्या तरी तुला जाग आली नाही शर्वरीचं नाव ऐकल्यावर बरोबर जाग आली होय तुला हा हॉट ॲपन प्रो काय झालंय त्या आपण गेलं 56 कुळ्यात तू चल माझ्या संग चल अरे एवढ्या रात्री कुठे ऐ मी तुला सांगायलोय ना मग प्रश्न विचारत बसू नकोस चल चल चल. अरे काय तू कधी पण येतो कधी पण घेऊन जातो काय चाललंय ए अश्विन आता जास्त कुटाणा करत बसू नको हा. मी सांगायलोय ना चल ना माझ्या संग अरे अरे ब्रो टी शर्ट तर घालू दे मला थांब जरा तुझं काय न कराय टी शर्ट बिशर्ट घालायचं काय चाललंय असं मला काय माहिती चल 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 घालू दे टी शर्ट अरे टी शर्ट तर घालू दे अरे ब्रो अरे ब्रो अरे ब्रो मला आता तरी सांगणार का कुठे चाललोय आपण अश्विन लय लांबड असते तुझी किती प्रश्न विचारायलास चल ना आम्ही सांगलो ना तुला अरे पण काय चाललंय इकडे इकडे हे घाल इकडे अरे हे मी का अरे 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 चल किती प्रश्न विचारतोस चल अरे कुठे चाललो कुठे आपण सांग हे बघ आपल्याला अक्षराच्या मामाकडे जायचंय चल चल गाडी काढ लवकर अरे पण काय झालंय किती प्रश्न विचारायलास गाडी काढ की लवकर अरे चल चल काढ इतक्या रात्री आणि अक्षराच्या मामाकडं जावाच बाकी लोणचं इतक्या लवकर मुरेल असं वाटलं नव्हतं आता तोंड लईच सांबट होणार बयच सुटलो भान आणि नदीला लागली तहान भारी आहे ए ब्रो गेट तर बंद आहे अरे बाबा अक्षरासाठी आहे ना यो एकच गेट काय मी समध्या हद्दी पार करू शकतोय थांब तू बघ आता अरे ब्रो झोपले असतील घरात नाही झोपले तू ये माझ्या संग अरे अरे ऐक ना ए ब्रो ब्रो ऐक तरी माझं अरे काय तू सांगशील का काय झालं मला हा? काही सिरियस मॅटर आहे का ही अक्षरा परत लग्नाला नाही म्हणाली ऐ असलं काय बी नाही अरे मग काय झालं काय अरे ती मला अजून आय लव्ह यू बोलली नाही आहे आणि तेच बोलून घ्यायला मी इथं आलो आहे ए तू काही येडाबिड झालाय का हा तू या गोष्टीसाठी मला झोपेतून उठून इकडे आणला ऐ तुला ही एवढीशी गोष्ट वाटायली हा एवढीशी गोष्ट वाटायली अरे हे शास्त्र असतंय आता आमचं कसं वेल्डिंगचं नातं आहे ना मग वेल्डिंग अरे ते नाही काय एकमेकांनी हार घालतात तुला वेडिंग म्हणायचंय का हा अरे तेच ते नातं आहे ना आणि त्या नात्यातलं हे महत्वाचं शास्त्र आहे बघ ब्रो तुला शास्त्र आहे ना तुझ्याकडेच हा मला आली झोप मी चाललो जा 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 तू घरला जा मग तुझ्या आणि शर्वरीच्या लग्नाचा विषय काढतो मी आईजवळ हा काय पुरुषात मध्ये जा ए सुंदर ऐक ना हा? मी थांबतो ना का थांबतो अरे तुला झोप आली आहे तुला घरला जायचंय ना हे बघ हातात चावी बी आहे तिथं गाडी बी आहे वाटल्यास मी हेल्मेट डोक्यात घालतो जा, जा, घरला जा. अरे कशाला ना हा? मी ते शास्त्र वेडिंगचं काय ते थांबतो इथे थांबा हा अक्षर हा छोटे मालक बोला अय अक्षरा तू मला आय लव्ह यू म्हणणार आहेस की नाही काय ही काय वेळ आहे का हे बोलायची ही काय येळ आहे म्हणजे आता त्यासाठी मी मुहूर्त काढू होय काही नकोय बोला पटकन हे बघ अक्षरा तू मला आय लव्ह यू बोलली नाहीस ना तर मी घरात ये ना छोटे मालक उद्या सकाळी बोलू आता झोपा गप बाय मी खरंच सांगतोय मी घरात येईन खूप झाली हा मस्करी फोन ठेवा आता बाय तुला मस्करी वाटेल हा तुला मस्करी वाटेल तुझा विश्वास नाही होय माझ्यावर थांब
दाखव इकडे. अरे ब्रो ऐक ना हे. अरे काय झालं काय? नाही थांब थांब. अक्षरा, म्या तुझ्या घरा जवळ आलो हाय. म्हणजे तुम्ही खरंच बाहेर आहात? होय अक्षरा, म्या खरंच तुझ्या घरात आलो हाय. हे ब्रो ऐक ना, नाही येते ना ती. नाही येत कशी काही. अरे ऐक ना हे. अरे चल तू ऐक. इकडं. अरे यार अरे चल तू इकडं. काय करतोय तू? काय करतो काय? थांब, कशी येत ना तेच बघतो. तिला यावंच लागेल. सर ऐक ना हे. नाही तिला यावंच लागेल. अरे अरे चाल ना यार, झोप आली, चाल ना निघूया. अश्विन, असं शाळेवर संग लगीन करायचं की नाही? हा करायचं की नाही? इथं थांब. छोटे मालक, काय करताय? हे काय चाललंय तुमचं? छोटे मालक, छोटे मालक, हा काय वेडेपणा आहे? ही कुठली पद्धत आहे? आणि कधी कधी इतके मॅच्युअरली वागताना की काही सांगावं लागत नाही, आणि कधी कधी इतकं लहान मुलासारखं. अक्षरा, अगं तूच समजून नाही आला. एकतर एवढ्या रात्री हा मला उठून इथे घेऊन आलाय. मला जरी आधीच कळलं असतं ना, तर याला मी घरीच छापला असता. अय बाबा, जरा शांत हो, थंड घे. अक्षरा, तुला बघायची लय इच्छा झालती बघ. राहू ना म्हणून आलोय, आणि तुला साधा आय लव्ह यू बोलायला जमत नाही होय? काय? बोल की. अहो, असं काय करताय? आत्ता कसं बोलू? अगं अक्षरा, असं काय करायलीस? म्या एवढा तुझ्या दारात आलोय, तुझ्या पुढ्यात उभा आहे, आता तरी आय लव्ह यू म्हण की. मी आलोच. हा. ये. जा तिथं थांब, आणि लक्षात ठेव मी काय बोललोय ते. आहे लक्षात ठेव. इथं थांब. इथेच आहे. हा. छोटे मालक, तुम्ही बरे आहात ना? तुम्ही त्याच्यासमोर काय मला आग्रह करताय? का? काय झालं? आणि आता गेला किती हो? बोल की, खटकर बोट आहे. अय अक्षरा, समद्यांसमोर एवढं काय काय बोलत असतीस, आणि एवढंच बोलायचं म्हणा होय? हा, वाढव कॉन्फिडन्स वाढव. हा, जमते. मला काय घाई नाही. मी रातभर इथंच थांबणार आहे, कुठं पेरणी खोळंबली नाही. छोटे मालक, हा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बस तेवढंच. हा, असं कुठे असते होय? हे अक्षरा, अजून एकदा म्हण की. अजून हट्ट केलात ना, तर कधीच बोलणार नाही. छोटे मालक, बाय. ठीक आहे, आत्ता जातो म्या, पण उद्या बघतो तुझ्याकडे. हे अक्षरा, तुम्हाला काय शिकवलं होतंस ते? हा,
मिस यू तू पण ना. हा जातो. सांभाळून जा. हा हा ऐ चल. ब्रो बोलली का? अरे चल ना. हा चल. काय रे एवढं रातच्याला कुठं गेलता? अगे काकी ते मित्राचा ऍक्सिडेंट झालेला, त्याचा कॉल आला होता ना. हा होय होय ऍक्सिडेंट झालता मित्राचा. कसा आहे कोण? तो दोस्त? बरं आहे आता. आता बरं आहे. लय भारी डोस देऊन आलोय बघ त्याला. आणि मग मॉम 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 हे सगळं उद्या बोलूयात का? हा हे बघ आम्ही खूप थकलोय तर पाणी झोप पण आली आम्हाला. हा ब्रो चल. हा चल चल. अश्विन बाई दुसऱ्याची झोप उडून स्वतः झोप काढायला गेल्यात म्हणजे खोटं बोलतात दोघं बी. हे बघ उगा काहीतरी बरळू नकस. तो कशाला माझ्याशी खोटं बोलेल? प्रेमात पडलं की होतास. विसरलीस तुझ्या अश्विननं स्वतः कबूल केलं होतं की तो एका पोरीच्या प्रेमात आहे म्हणून. मग त्याचं काय? अगं तिलाच भेटायला गेला होता तो. मग अशी मी त्यांचं बोलणं ऐकलं ना व दुर्गे. तुझ्या कानावर नि डोळ्यावर बी झापड. ती पोरगी कोण हाय ठाव आहे का तुला? कोण? मी काय नाव बी नाही सांगणार हा, पर मी तुला काहीतरी दाखवू शकते. तूच डोळ्यांनी बघून खात्री करून घे. हा अक्षरा डोंट वरी. माझं प्रॉमिस आहे तुला. सुंदर तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना तितकंच प्रेम मी शोरोवर करेन. अगो अक्षरा हे समजा मुद्दाम करायला लागलीये. आज सकाळी सुंदरनं वसुंधरताईंचा शब्द घेतला की आधी त्या कामवालीच्या बहिणीचं लगीन मग ह्यांचं. याचा अर्थ तुला कळतोय का दुर्गे? हा आपल्या अश्विनचं आणि स्वतःच्या बहिणीचं लगीन करायचं आधी त्या कामवालीला. अक्षरा तर तुझं बी लगीन नाही आणि बहिणीचं बी लगीन नाही. अक्षरा डोंट वरी. माझं प्रॉमिस आहे तुला. सुंदर तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना तितकंच प्रेम मी शोरोवर करेन. दुर्गे असा टोचक्यात राग घालून घेऊ नको. शांत हो. इकडे शांत हो शांत हो. असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. शांत हो बरं शांत हो. मी आता कुणाचं काही बी ऐकायची नाही. म्हणूनच म्हणते जरा शांत होऊन ऐक म्हणजे कळेल मला काय सांगायचंय ते. अगं कसं शांत होऊ? हा एक तर समतो हातात निसटत चाललं. एकुलता एक पोरगा माझा आणि तो बी. म्हणूनच म्हणलं तू शांत होऊन ऐक म्हणजे तुला कळेल मला काय म्हणायचंय ते. तू जाऊन आता अश्विनला विचारशील हा तर तो अक्षराला सावध करेल.
मग ती बया या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला कमी करणार नाही. अगं, चांगली भाजलेली सुपारी हाय ती, खिळता बी यायची नाही, तोंडावर पडू आपण. किती काही बी झालं ना तरी त्या अक्षराला काही मी सोडायचे नाही. चांगली मानगुट धरून जा विचारणारे. मानगुट धरायचे ना व, मग आत्ता शांत राहा. उद्या सकाळी समजांसमोर तिला बोलवून घे आणि असा वर मी घाव घाल की कळू दे समजांना खरं काय आणि खोटं काय आहे ते. तरी मी सांगत होते ही अक्षरा काय चीज आहे ते, पण तिच्या नादाला लागून तुम्ही मलाच घराबाहेर काढलीत. मला चांगलंच ठाऊक होतं ही बया घर लुबाडायलाच बसली म्हणून. आता एकटी नाही तर बहिणीला बी या घरची सून बनवायची स्वप्न रंगवतीये बया. तेव्हा उद्या सकाळी तिला बोलून घे आणि तिच्या लाडके मॅडम समोर मुसळात घालून चांगली चेच. एकदम बरोबर आहे तुझं. सकाळच्याला दावतेच एकेकाला. वय पर शांत हो हा दुर्गा, शांत हो. आता तुला कळेल उर्वशी काय चीज आहे ते. अक्षरा, आता तुझा खेळ संपला.